Hello, my dear students. We have started the lesson The Fall of Troy. Now, let's start from fourth paragraph of the page number 72. Next day, the Trojans woke up expecting to go out and fight as they had done for the past 10 years. My dear students, in our last video, we studied that Greeks, especially Odysseus, who made a plan, a trick that with the help of skillful architect he made a big wooden horse. In that horse, Odysseus, Menelaus, and other warriors who hide in it inside and pretend to go sail away, as well as they burnt their tents and left that wooden horse with a soldier. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने ओडिसीजने हा प्लान केलेला. गेली 10 वर्ष ते युद्ध सुरू होतं. कोणीही हार पत्करत नव्हतं आणि सरतेशेवटी ओडिसीसने जो प्लान केलेला आहे, या प्लानमध्ये कशा पद्धतीने ट्रॉय हे अडकतात, फसतात, ते आपण पाहत आहोत. नेक्स्ट डे द ट्रोजन्स वोक अप. दुसऱ्या दिवशी ट्रोजन्स नेहमीप्रमाणे उठतात, एक्सपेक्टिंग टू गो आउट अँड फाईट ॲज दे हॅड डन फॉर द पास्ट 10 years. आणि नेहमीप्रमाणे जसं गेल्या 10 वर्षांपासून सकाळी उठल्यावरती युद्धावर जाणं हे सुरूच होतं, त्या पद्धतीने त्या दिवशीही त्या ट्रोजन्सनी तयारी केली. What delight and surprise they felt at the sight they saw on the seashore outside the walls. डिलाईट म्हणजे काय? तर डिलाईट म्हणजे आनंद. तर त्यांना प्रचंड आनंद झालेला आहे. आश्चर्यचकित ते व्यक्त करतायत ट्रोजन्स. दे फेल्ट ॲट द साईट दे सॉ ऑन द सीशोर आउटसाइड द वॉल्स. त्या भिंतींच्या बाहेरच्या बाजूला शीशोरवरती, समुद्राच्या काठावरती त्यांनी जे दृश्य पाहिलं, त्या दृश्य पाहिल्यानंतर त्यांना प्रचंड मोठा आनंद होतोय, आश्चर्य व्यक्त होतंय. It seemed that the long siege was over at last. त्यांना असं वाटू लागलं होतं की बऱ्याच वर्षांपासून सुरू असलेलं युद्ध हे आता सरतेशेवटी संपलेलं आहे. The tents had been burned. संपूर्ण ग्रीक सैनिकांचं टेंट्स जळून खाक झालेले. The shore was deserted. जो समुद्र किनारपट्टी होती, काठ होता, तो सुद्धा जणू काही डेझर्टेड झालेला होता. द ग्रीक शिप्स हॅड ऑल गॉन. आणि संपूर्ण ग्रीक्सचे जहाजं हे परत मायदेशी कडे निघून गेलेले असं त्यांना वाटतंय. इट्स पीस ॲट लास्ट दे क्राईड. प्रचंड आनंद ट्रोजन्सना दिसून येतोय. ते मोठ्याने सर्वजण ओरडतात, इट्स पीस ॲट लास्ट. सरतेशेवटी शांतता मिळाली. अँड ओपन्ड वाईड देअर गेट्स अँड केम आउट इन लार्ज नंबर्स ऑन द प्लेन. आणि अशा पद्धतीने आनंदाच्या भरात
उत्साहात त्यांनी ते गेट्स ओपन केलेत आणि संपूर्ण ट्रोजन्स मोठ्या संख्येने बाहेर प्लेनवरती जमा होत आहेत. ग्लॅड टू बी फ्री अगेन टू गो वेअर दे प्लीज्ड. त्यांना आनंद होतोय युद्ध संपल्याचा. त्यानंतर त्यांना जिथे जायचं आहे त्या ठिकाणी ते आता मुक्तपणे जाऊ शकतात ह्याचाही मोठा आनंद आहे. Then they saw on the sands the huge wooden horse. त्यानंतर त्या सँड्सवर समुद्राच्या काठावर वाळूवर त्यांनी काय बरं पाहिलं? They saw the huge प्रचंड मोठा वुडन हॉर्स लाकडी घोडा पाहिला. They gathered round it in astonishment. त्या घोड्याच्या अवतीभोवती ट्रोजन्स जमा झालेत. तो घोडा पाहून सर्व ट्रोजन्स ॲस्टोनिश्ड झालेत, आश्चर्यचकित झालेत. फॉर इट वॉज इंडीड अ वंडरफुल पीस ऑफ वर्क. नक्कीच अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा तो घोडा त्यांनी पाहिला. As they were wondering how the horse had been built and why it had been left behind, they found a Greek with his hands tied together lying under it. पहा, ट्रोजन्स आपापसात गप्पा करतायत, आश्चर्य व्यक्त करतायत आणि why it had been left behind. ग्रीक सैनिकांनी हा घोडा का बरं सोडून गेले असतील? त्यांच्या मनामध्ये शंका येते आहे, विचार येत आहेत. दे फाउंड अ ग्रीक विथ हिज हँड्स टाईड टुगेदर लाईंग अंडर इट. त्यांनी एक ग्रीक सैनिक पाहिला, त्या सैनिकाचे हात बांधलेले आणि तो त्या घोड्याच्या खाली त्या ठिकाणी लोळलेला. When the Trojans dragged him out, the man pretended to be very frightened of them. जेव्हा ट्रोजन्सनी त्याला बाहेर काढलं, dragged him out, the man pretended to be very frightened of them. तर ती व्यक्ती ट्रोजन्सना पाहून नाटक करू लागली घाबरण्याचा. फ्रायटन्ड ऑफ देम, त्यांना खूप घाबरण्याचं नाटक करू लागली. When he was commanded to tell them why the Greeks had gone and why they had left this horse behind. आता पहा, तो ग्रीक्स सोडून गेलेत, निघून गेलेत, का ते ग्रीक्स या हॉर्सला टाकून गेलेत, हे तो कारण त्या ठिकाणी ट्रोजन्सना सांगण्याचा प्रयत्न करतोय. ही प्रिटेंडेड टू ट्रेम्बल व्हेरी मच. ट्रेम्बल म्हणजे कापणे, थरकापणे. व्हेरी मच अँड रिफ्यूज टू स्पीक. तो नाटक करत होता कापण्याचा, थरथरण्याचा, घाबरण्याचा आणि रिफ्यूज टू स्पीक बोलण्याचा तो टाळत होता मुद्दाम. When at last they threatened to kill him, he spoke and told them this false tale. जेव्हा ट्रोजन्सनी त्याला ठार मारण्याची धमकी दिली, तेव्हा तो ग्रीक ही स्पोक बोलला अँड टोल्ड देम दिस फॉल्स टेल. आणि त्या ग्रीकने चुकीची, खोटी अशा प्रकारची गोष्ट बनवलेली, रचलेली गोष्ट किंवा तो प्लान त्यांनी ट्रोजन्सना सांगितला. द ग्रीक्स आर टायर्ड ऑफ द लॉंग वॉर and have sailed away in their ships, he said, but they are afraid of the long voyage home too, and so they have made this horse and left it as an offering to the god of the sea. They wanted also to kill me
and offer me as a sacrifice to the sea god, but I escaped and hid from them. My dear students, in this paragraph, the Greek person soldier who told false tale or story to the Trojans as per the plan made by Odysseus or the Greeks. ज्या पद्धतीने त्या ओडिसीने त्या ग्रीक्सनी जो प्लान तयार केला होता त्या पद्धतीने हा ग्रीक पर्सन जो आहे तो चुकीची बनवलेली गोष्ट पटवून सांगण्याचा प्रयत्न ट्रोजन्सना करतोय. काय म्हणतो बघा तो या संपूर्ण पॅरेग्राफमध्ये. द ग्रीक्स आर टायर्ड ऑफ द लॉंग वॉर. तो म्हणतोय ट्रोजन्सना की ग्रीक्स संपूर्णपणे एवढे 10 वर्ष जे युद्ध सुरू होतं त्यांना ते टायर्ड झाले होते, थकले होते, दमले होते. अँड हॅव सेल्ड अवे इन देअर शिप्स ही सेड. आणि अशा पद्धतीने ते आपल्या शिप्स घेऊन मायदेशी परत गेलेत. बट दे आर अफ्रेड ऑफ द लॉंग वॉयेज होम टू. वॉयेजचा अर्थ माहिती का तुम्हाला? वॉयेज म्हणजे जलप्रवास. तर त्यांना आणखीन भीती होती. जो जलप्रवास आहे तर तो अतिशय लॉंग आहे. अँड सो दे हॅव मेड दिस हॉर्स अँड लेफ्ट इट. आणि म्हणून भीतीपोटी प्रवास लांबचा असल्याकारणाने त्या ग्रीक्सने हा प्रचंड मोठा घोडा बनवला अँड लेफ्ट इट ॲज अन ऑफरिंग टू द गॉड ऑफ द सी. आणि समुद्र देवतेला हा घोडा अर्पण केला. कशासाठी? की दूरवरचा प्रवास आहे आणि तो प्रवास सुखाने व्हावा, चांगला व्हावा ह्यासाठी त्यांनी या समुद्र देवतेला तो घोडा अर्पण केलेला आहे. दे वॉन्टेड ऑल्सो टू किल मी. तसंच ते मला ठार करणार होते. अँड ऑफर मी ॲज अ सॅक्रिफाईस टू द सी गॉड. आणि मलासुद्धा ठार करून त्या सी गॉडला, समुद्र देवतेला ते ऑफर करणार होते. बट आय स्केप्ड अँड हाईड फ्रॉम देम. परंतु मी त्या ठिकाणाहून इस्केप झालो, त्यांच्या तावडीतनं पळालो, सुटलो. हाईड देम फ्रॉम देम. आणि अशा पद्धतीने स्वतःला लपवून घेतलं. बट व्हाय डीड द ग्रीक्स मेक सच अ ह्यूज हॉर्स? सम ऑफ द ट्रोजन्स आस्क्ड. काही ट्रोजन्सनी त्या ग्रीकला विचारलं. तर असं विचारलं बघा, व्हाय डीड द ग्रीक्स मेक सच अ ह्यूज हॉर्स? एवढा मोठा घोडा ग्रीक्सनी का बरं बनवला? अँड द कनिंग ग्रीक मेड दिस रिप्लाय. त्या ग्रीकनी याचा रिप्लाय दिलेला आहे. इफ दे हॅड मेड अ स्मॉलर ऑफरिंग यू माइट हॅव टेकन इट इन टू युअर सिटी. पहा किती चतुराईने, हुशारीने त्या कनिंग ग्रीकने उत्तर दिलेलं आहे. जर इफ दे हॅड मेड अ स्मॉलर ऑफरिंग, जर ग्रीक्सने छोटा घोडा बनवला असता तर काय झालं असतं? यू माइट हॅव टेकन इट इन टू युअर सिटी. तुम्ही त्या घोड्याला सहजतेने आपल्या शहरामध्ये घेऊन गेला असता. देन द लक वूड हॅव गॉन टू द ट्रोजन्स अँड नॉट टू द ग्रीक्स. आणि याचा अर्थ असा की जे लक आहे ते लक तुमच्यासोबत म्हणजेच ट्रोजन्ससोबत आलं असतं, ग्रीक्ससोबत नाही. दॅट इज वाय दे मेड इट टू बिग टू गो इनसाइड युअर गेट्स. आणि म्हणूनच तुमच्या गेट्समधून म्हणजे एवढा मोठा घोडा बनवायचा की तो तुमच्या गेट्समधून आत ट्रॉय शहरात जाणार नाही, जेणेकरून ते लक तुमच्यासोबत येणार नाही. ते लक
ग्रीक्सना मिळेल या हेतूने त्यांनी छोटा घोडा न बनवता मोठा घोडा बनवला की तुम्ही तो घोडा आत तुमच्या शहरात घेऊन जाऊ शकत नाही. पहा, मुद्दाम अशा प्रकारचं हे सांगितलेलं आहे. Their wise priest warned them not to do so. It may be a trick that will ruin us, he said. पहा, ट्रोजन्समधून एका व्हाईस प्रिस्टने सर्व ट्रोजन्सना वॉर्न केलेलं आहे. काय सांगितलं बघा, त्यानं वॉर्न काय केलं पहा. इट मे बी अ ट्रिक दॅट विल ruin us. कदाचित ग्रीक लोकांचं ही एक ट्रिक असेल आणि त्या ट्रिकमुळे आपलं सर्वांचं नुकसान होईल. रुइन पूर्णपणे ट्रोजन समाप्त होतील. यू विल ब्रिंग डिझास्टर ऑन द सिटी इफ यू ब्रेक डाऊन द वॉल्स. जर तुम्ही ह्या घोड्यासाठी वॉल्सना ब्रेक केलं तर काय होणार, जणू काय तुम्ही मोठं डिझास्टर म्हणजेच सर्वनाश शहरावरती ओढवून घेणार. बट दे वेर सो एक्सायटेड दॅट दे पेड नो अटेन्शन टू हिज वर्ड्स. परंतु ट्रोजन्स इतके एक्सायटेड होते, इतके उत्साहात होते, आनंदात होते की त्यांनी ह्या प्रिस्टच्या कोणत्याही शब्दाकडे लक्ष दिलं नाही, ऐकून घेतलं नाही. दे ब्रोक डाऊन पार्ट ऑफ देअर स्ट्रॉंग वॉल इन ऑर्डर टू ड्रॅग द हॉर्स इन. सरते शेवटी ट्रोजन्सनी प्रचंड भली मोठी अशी भिंत काय केली, ब्रोक केली आणि त्यातून तो घोडा आत ट्रॉय शहरात आत त्यांनी ड्रॅग केला, खेचला, घेऊन गेले. All that day the Trojans feasted and drank and celebrated. संपूर्ण त्या दिवशी ट्रोजन्सनी आनंद व्यक्त केलेला आहे. फीस्ट अँड ड्रँक, मेजवानी, ड्रँक करत आपला दिवस साजरी केलेला आहे. आफ्टर ऑल देअर सेलिब्रेशन्स दे वेंट टू स्लीप अँड स्लेप्ट साऊंडली. दिवसभर सेलिब्रेशन्स सुरू असल्याने सरते शेवटी ते सर्वजण दे वेंट टू स्लीप अँड स्लेप्ट साऊंडली, छान गाढ झोप घेत असतात. बट that day of rejoicing was soon followed by a night of terror and death. परंतु तो दिवस rejoicing was soon followed, संपूर्ण दिवस त्याने आनंद व्यक्त केला होता, परंतु त्या आनंदामागे भयानक नाईट ऑफ टेरर अँड डेथ असणार आहे हे कदाचित त्यांना माहिती नव्हतं. आणि अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबत आहोत. वी विल मीट इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, थँक यू.